मी शोभा. मी विवाहित होते. तर 6 महिन्यांनी माझ्या नवऱ्याची एका शहरातून दुसऱ्या शहरात बदली होत असायची. मला हळूहळू असं वाटू लागलं होतं की मी संदीपशी त्याची नोकरी सांभाळण्याकरताच लग्न केलं आहे. असो, लग्नाच्या 5 वर्षांनंतर तर मी माझ्या नवऱ्याला सोडण्याचा विचार करू शकत नव्हते. जे होतं ते प्रसादाच्या शिऱ्याप्रमाणे मी गोड मानून घेतलं होतं. आताही नेहमीप्रमाणे आम्ही माझ्या नवऱ्याच्या नोकरीसाठी नवीन शहरात आलो होतो. यावेळी नेहमीप्रमाणे मला एकटीलाच घर लावावं लागलं होतं. संदीपने घर सेट करण्याकरता मला जराही मदत केली नव्हती. त्याच्याकडे त्या सगळ्या गोष्टींसाठी थोडाही वेळ नव्हता. पूर्ण 4 दिवस मी एकटीनेच घराची शिफ्टिंग केली. मी घरीच असायचे म्हणून मला कधी घरातल्या कामांसाठी कोणाची गरज भासली नव्हती. एक आठवडाभर जो किराणा मी सोबत घेऊन आले होते तो जसा तसा चालला. त्यानंतर मला बाजारात खरेदी करायला जायची वेळ आली होती. त्या शहरात धान्याचं दुकान व मार्केट वगैरे कुठे आहे ते मला माहीत नव्हतं. मी तेच विचारण्यासाठी एकदा शेजाऱ्यांकडे गेले होते. त्या नवीन घरात आल्यापासून मला आमच्या आजूबाजूचे कोणीही शेजारी कधी बाहेर दिसले नव्हते. त्या दिवशी मी संध्याकाळच्या वेळी शेजाऱ्यांकडे धान्याच्या दुकानाबद्दल विचारपूस करायला गेले. त्या निमित्ताने माझी व शेजाऱ्यांची मैत्रीही होईल हा विचार करून मी तिथे गेले होते. शेजारच्या घराची बेल वाजवताच कोणा व्यक्तीने घराचा दरवाजा उघडला होता. त्या व्यक्तीचे कपडे पाहून तो मला तिथे काम करणारा दिसला. मी त्याला विचारू लागले की ते धान्याचं दुकान कुठे आहे. तुम्ही मला धान्याचं दुकान दाखवण्याची मदत करू शकतात का? तेव्हा तो व्यक्ती माझ्याशी बाईसाहेब म्हणून बोलू लागला. तो म्हणाला, माझ्या मालकीनबाई घरी नाहीयेत. त्या घरी नसताना मी घर एकटं सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याला म्हणाले, थोड्याच वेळाचं काम आहे, मी तुझा जास्त वेळ खाणार नाही. तो मला नकार देत होता. मी त्याला माझ्यासोबत यायला विनंती करत होते. तेव्हाच अचानक मागून मला गाडीचा आवाज आला. बहुतेक त्या घराचे मालक घरी आले होते. तेव्हा त्या घराची मालकीन वर्मा त्यांच्या गाडीतून उतरल्या. त्यांना पाहून मी त्यांच्या जवळ गेले. मी त्यांना माझं नाव सांगितलं व म्हणाले, मी इथे नवीन राहायला आले आहे. या शहरात मार्केट कुठे आहे ते मला ठाऊक नाहीये. जरा तुम्ही माझ्यासोबत मार्केटमध्ये याल का? तेव्हा मी तिच्याशी अगदी नम्रतेने बोलले होते. पण ती शेजारी माझ्याशी अगदी उद्धटपणे बोलली. ती म्हणाली, मी तुझ्यासोबत का येऊ? मी माझ्या घरातही असली काम करत नाही. असे छोटे मोठे काम करायला मी मार्केटमध्ये जात नसते. त्यासाठी आम्ही स्पेशल नोकर ठेवलाय. घरातील नोकर त्या सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यावर मी तिला म्हणाले, ठीक आहे, मग तुम्ही माझ्यासोबत तुमच्या नोकराला पाठवा. त्यावर ती म्हणाली, मी माझ्या नोकराला तुझ्यासोबत का पाठवायचं? तुमच्या घरात तुमचा नोकर नाही का? मी माझ्या नोकराला माझ्या घरातील काम करण्याचा पगार देते, ना की लोकांची हमाली करायचा. मी तर मैत्री व मदतीच्या उद्देशाने तिथे गेले होते. पण ती वर्मा तर माझ्याशी मैत्री तर लांबच, साधी ओळखही तिने माझ्याशी केली नाही. ती तिच्या नोकराशी बोलतच घरात शिरली. ती म्हणाली, कुठले लो क्लास लोक आपल्या स्टँडर्ड कॉलनीत आलेत. या लोकांच्या घरी साधारण नोकरही नाही. कशी कशी लोक इथे येत आहेत कोणास ठाऊक. नोकर ठेवायची लोकांची ऐपत नसते. मी तिला पलटून उत्तर देऊ लागले तर तिने नोकराला सांगून घराचा दरवाजा बंद करून घेतला. मी तर त्यावेळी एवढी चिडले होते की माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली होती. ज्या कॉलनीत माझ्या नवऱ्याने रो हाऊस रेंटवर घेतलं होतं ती कॉलनी स्टँडर्ड तर होती. माझा नवराही काही कमी पैसेवाला नव्हता. तो लाखो कमवायचा. माझ्या नवऱ्याला लाखात पगार होता. मग मी का कामधंदे करावेत? आमची नोकर ठेवायची ऐपत नव्हती असं काहीही नव्हतं. तसं तर मी हाऊसवाईफ होते म्हणून मी घरातील कामांसाठी कधीच कुठला नोकर ठेवला नव्हता. परंतु आता गोष्ट आमच्या ऐपतीपर्यंत आली होती. त्या कॉलनीत प्रत्येक दुसऱ्या घरात मला नोकर दिसत होता. तिथल्या महिला 4 चाकी गाडीत फिरायच्या. मीही कमी श्रीमंत नव्हते, फक्त माझं राहणीमान साधं होतं. तेव्हा घरी येताच मी संदीपला फोन लावला. तो म्हणाला, मी घरीच येतोय, घरी आल्यावर बोलूयात. संदीप येईपर्यंत तर माझा राग एवढा वाढला होता की मी घरात इकडे तिकडे एकसारख्या फेऱ्या मारत होते. तेव्हा संदीप घरी आला तसं मी त्याला पाणी द्यायचं सोडून मगाशी घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. ते ऐकून तो म्हणाला, मग आता तुझं यावर काय मत आहे? मी त्याला म्हणाले, काय मत आहे म्हणजे? तुला अजूनही माझ्या बोलण्याचा अर्थ समजला नाही का? मी आजपर्यंत तुझ्याकडे कसलाही हट्ट केला नाही, पण आता आपल्याला आपले स्टँडर्ड मेंटेन ठेवायला तरी घरात नोकर ठेवायला हवा. एवढंच नाही तर हे शहर माझ्यासाठी नवीन आहे. तुला तर तुझ्या कामातून माझ्यासाठी वेळ नाही. उद्या उठून मी बाहेर काही खरेदीला गेले आणि रस्ता चुकून मी नको तिथे पोहोचले तर मग तू मला कुठे शोधत बसणार आहेस? त्यापेक्षा एखादा अनुभवी नोकर आपण घरात ठेवला तर बरं नाही का होणार? माझी बडबड ऐकून संदीपने शेवटी नोकर ठेवण्यास होकार कळवला. तो म्हणाला, मी तुला एकदा तरी नोकरासाठी नाही म्हणालो का? पण हो, आता तू मला नोकर शोधायला पाठवू नकोस, कारण माझ्याकडे त्यासाठी वेळ नाहीये. तेव्हा मी त्याला म्हणाले, तू चिंता करू नकोस, मी माझ्या मैत्रिणीशी बोलले आहे. तिने मला एक ऑनलाईन ॲप दाखवलंय, त्यावरून मी नोकर शोधेल.
संदीप म्हणाला, तू तुझ्या पद्धतीने नोकर शोध, मला काही हरकत नाही. तेव्हा मी त्या ॲपवरून घरकामासाठी नोकर शोधायला सुरुवात केली आणि तेव्हाच एक प्रोफाईल माझ्या समोर आली. त्या नोकराचा एक्सपिरियन्स पाहून मी इम्प्रेस झाले होते. एकदा का घरात नोकर आला की मीही कॉलनीतील बायकांप्रमाणे राणीसारखी राहणार. मी घरातील एकही कामाला हात लावणार नाही हे मी ठरवलं होतं. त्यामुळे मी अशा नोकराची निवड केली ज्याला घरातील स्वयंपाकापासून घरातील बाकी सगळे काम जमत असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप ऑफिसला गेल्यानंतर मी माझ्या घरातल्या कामात लागले. मी भांडी स्वच्छ करायला घेतली. तोच डोरबेल वाजली. मी जाऊन दरवाजा उघडला तर माझ्यासमोर एक मुलगा उभा होता. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही काल ॲपवरून नोकर म्हणून माझी निवड केली आहे. मी पुष्कर. त्याचं नाव ऐकून लगेचच मी त्याला घरात घेतलं. तो घरात येताच मी त्याला म्हणाले, ॲपवर तुझा कामाचा एक्सपिरियन्स पाहून मी तुझी निवड केली आहे. पण प्रत्यक्षात तुला पाहून असं वाटतच नाही की तू नोकराचं काम करत असशील. ॲपवर तुझा काही खास फोटो नाही आहे. माझं बोलणं होताच तो म्हणाला, मॅडम, फोटोचं सोडा, तुम्हाला माझा फोटो व्यवस्थित दिसला नसेल, पण कामाचा माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अगदी 100% खरा आहे. मी एक पुरुष असूनही घरातील सगळी कामं अगदी चोख करू शकतो. हवं तर मला इथे कामाला ठेवण्यापूर्वी तुम्ही डेमो घेऊ शकतात. आता त्याला महिन्याचे 8,000 रुपये द्यायचे म्हटल्यावर डेमो तर घ्यायलाच हवा. घरातील कामं तर आवरायची राहिलीच होती. मग मी त्याला डेमोसाठी होकार भरला. काहीच वेळात त्याने घरातील सगळे कामं आवरले. एवढंच नाही तर त्याने माझ्यासाठी स्वयंपाकही बनवला. मी जेवण जेवले तेव्हा तर माझ्या तोंडातला घास तोंडातच राहिला होता. खरंच तो पुरुष असून त्याचं काम अगदी स्त्रियांप्रमाणे होतं. घरातील सगळे काम होताच मी त्याला म्हणाले, तुझी इथली नोकरी पक्की समज. मी त्याला माझ्याकडून नोकरीसाठी ग्रीन सिग्नल दिला. आमचं सगळं काही बोलणं झाल्यावरही तो तिथेच बसून होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, आजची तुझी घरातील सगळी कामं झाली आहेत, तू आता जाऊ शकतोस. तेव्हा तो म्हणाला, मॅडम, बहुतेक तुम्ही ॲपमध्ये आमचे रूल वाचले नाहीत. ज्याप्रमाणे तुम्ही नोकराचा डेमो पाहून आम्हाला कामाला ठेवतात तसंच आमचा एक रूल आहे. आम्ही ज्या घरात कामाला जातो तिथे महिनाभर आम्ही सर्व्हिस देतो. त्या महिन्याभरात आम्ही आमच्या मालकाला ओळखतो. जर मालक त्रासदायक नसेल तर आम्ही महिन्याभरानंतरही त्या घरात कंटिन्यू करतो आणि 1 महिन्यानंतर आमचा पगारही 2,000 रुपयांनी कमी होतो. पण महिन्याभरानंतर आम्हाला मालक किरकिरा वाटला तर आम्ही पुढे तिथे काम करत नाही. आता तुम्हाला जाणून घेण्यासाठी पुढचा महिनाभर मी इथेच राहणार आहे. तुम्हालाही माझं काम आवडलं नाही तर तुम्हीही माझी कंप्लेंट करू शकतात. त्यांचं ॲप तर फारच युनिक होतं. मला पुष्करचं काम तर आवडलं होतं. आता मी इकडे तिकडे नोकर शोधत तर कुठे फिरू शकत नव्हते, कारण मला त्या शहरातील साधं मार्केट कुठे आहे तेही ठाऊक नव्हतं. पुष्कर त्या शहरातला होता. त्यातल्या त्यात तो एज्युकेटेड नोकर होता. हे असं काहीतरी मी पहिल्यांदाच बघत होते. मलाही ते सगळं भावलं होतं. आमचं रो हाऊस फार मोठं होतं. त्यात आम्हा नवरा बायकोंच्या खोली व्यतिरिक्त अजून 3 खोल्या रिकाम्या होत्या. त्या नोकराला मी पुन्हा परत पाठवू शकत नव्हते. तेव्हा मी माझ्या नवऱ्याचं मत घेण्याआधीच पुष्करला होकार कळवला. असंही महिन्याभराचीच गोष्ट होती. मला खात्री होती की महिन्यानंतरही पुष्कर आमच्या घरी कंटिन्यू काम करणार आणि त्यातल्या त्यात तो म्हटल्याप्रमाणे त्याचा 2,000 पगारही मी कमी करणार. पुष्करने त्याच्यासोबत त्याची सामानाची बॅग आणली होती. तेव्हा मी त्याला घरात एक खोली राहायला दिली. पण मी ज्या व्यक्तीला नोकर म्हणून निवडलं होतं तोच काही दिवसात घरातील मुख्याची जागा घेणार होता ते मला ठाऊक नव्हतं. संध्याकाळी जेव्हा संदीप घरी आला तेव्हा बेलचा आवाज ऐकताच तेव्हा माझ्या आधी पुष्कर दरवाजा उघडायला गेला. संदीपला पाहताच त्याने त्याच्या हातातील बॅग घेतली आणि तो ती आमच्या खोलीत ठेवून आला. त्यानंतर तो संदीपसाठी किचनमधून थंडगार पाणी घेऊन आला. संदीपचं पाणी पिऊन होताच त्याने संदीपला चहा कॉफीसाठी विचारलं. तो संदीपसाठी कॉफी बनवायला किचनमध्ये गेला तसं माझा नवरा मला त्या नोकराबद्दल विचारू लागला. माझा नवरा म्हणाला, नक्कीच हा तुझ्या ॲपवरचा नोकर असेल, कारण लोकल नोकर असे एवढे शिस्तबद्धपणे वागत नाहीत. मी म्हणाले, नवरोबा, तुम्ही तर फारच हुशार आहात. तुम्ही अगदी योग्य ओळखलत. संदीप म्हणाला, पण संध्याकाळपर्यंत हा नोकर आपल्या घरी का थांबलाय? मी त्याला त्या नोकराच्या रूलबद्दल सांगितलं. संदीप म्हणाला, हा रूल मलाही थोडा विचित्र वाटतोय, पण ठीक आहे. आता बायकोने लग्नाच्या 5 वर्षांनंतर काहीतरी जिद्द केली आहे, म्हणून मी तुझ्यासाठी नोकराला इथे महिनाभर राहण्याची अनुमती देतो. तेव्हा माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने त्या नोकराला घरी राहण्यास परवानगी दिली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू पाहून माझा नवराही खुश झाला होता. संदीपने एकदमच माझ्या गळ्यात हात घातला. तो म्हणाला, बऱ्याच दिवसांनंतर तुझ्या चेहऱ्यावर मी आनंद बघतोय. तुझा हसरा चेहरा पाहून मला फार बरं वाटतंय. संदीप माझ्याशी बोलतच होता. तोच नोकर कॉफी घेऊन किचनमधून बाहेर आला. नोकराला पाहताच मी लगेचच माझ्या नवऱ्यापासून बाजूला झाले.
त्यावेळी पुष्कर असं वावरत होता जसं की त्याने मगाशी काही बघितलं नसावं. पुढे असेच काही दिवस उलटले. आता तर माझ्यासोबतच माझ्या नवऱ्यालाही त्या नोकरावर चांगलाच विश्वास बसला होता. घरात नोकर आल्यापासून माझे बरेचसे काम हलके झाले होते. मी तर म्हणेन आता मला फक्त आराम आणि आराम होता. मला मार्केटमध्ये कुठे जायचं असेल तर मला आता कोणाची मदत घ्यायची गरज भासत नव्हती, कारण पुष्कर मला गाडीने मार्केटमध्ये घेऊन जायचा. एकदा मी आमच्या रो हाऊसवर छोटी गेट टुगेदर पार्टी ठेवली होती. त्यात मी कॉलनीतील सगळ्या परिवाराला इन्व्हाइट केलं होतं. पार्टीत वेअर करण्यासाठी मला स्वतःसाठी खरेदी करायची होती. संदीपला तर यावेळीही नेहमीप्रमाणे माझ्यासाठी वेळ नव्हता. मग मी नोकऱ्याला खरेदीसाठी माझ्यासोबत घेऊन गेले. ड्रेस खरेदी करतानाही पुष्करने माझी फार मदत केली. तो सोबत असल्यामुळे मी व्यवस्थित खरेदी करू शकले होते. पार्टीचं सगळं नियोजन पुष्करनेच केलं होतं. पुष्करने नियोजनही अगदी छान केलं होतं. पार्टीच्या दिवशी मी संदीपला आधीच सांगितलं होतं, एकतर तू आज सुट्टी घे किंवा हाफ डे घेऊन लवकर घरी ये. पण पार्टीच्या दिवशी संदीप लवकर घरी येतो म्हणून रात्रीच्या 9 वाजता घरी आला होता. त्यावेळी पार्टी जवळजवळ संपण्यात आली होती. त्या दिवशी संदीप घरी आला ते मद्यपान करून. त्याला त्या अवस्थेत पाहून मी तर संतापले होते, कारण कॉलनीतील लोकांसमोर मी आमचं स्टेटस बनवण्यासाठी ती पार्टी आयोजित केली होती. संदीप एकतर पार्टीत वेळेवर आला नव्हता, आणि आला तर तो ड्रिंक करून घरी आला होता. तेव्हा संदीपला बघताच मी त्याच्या दिशेने गेले. मी त्याला जाब विचारू लागले की हे काय आहे. तर तो म्हणाला, आज ऑफिसमध्ये मीटिंग होती. मीटिंग सक्सेसफुल झाली, त्यामुळे आनंदाच्या भरात मित्रांनी आग्रह केला. तेव्हा मला संदीपचं एकही कारण ऐकून घ्यायचं नव्हतं, कारण त्याच्यामुळे माझी नाचक्की झाली होती. तेव्हा आम्ही दोघांचे वाद ऐकून नोकर तिथे आला. पुष्कर संदीपला खोलीत घेऊन गेला. घरी आलेले गेस्ट सगळे संदीपकडे बघत होते. ते बरं झालं पुष्कर त्याला आत खोलीत घेऊन गेला. नवऱ्याचा अवतार पाहिल्यानंतर माझा तर पूर्णच मूड ऑफ झाला होता. माझं पार्टीमध्ये कुठेही लक्ष लागत नव्हतं. हळूहळू गेस्ट जेवण करून जायला निघाले. तेव्हा जेवणाच्या स्टॉलजवळ जात असताना माझा ड्रेस घाई गडबडीत कशात तरी अडकून उसवला गेला, आणि त्यावर माझं लक्ष नव्हतं. मी तशीच काही गेस्टकडे गेले आणि त्यांना पोटभर जेवा असं सांगू लागले. मी त्यांच्याशी बोलत असताना काही केटरिंगवाले माझ्याकडे बघून हसत होते. त्याचबरोबर काही गेस्टही मला पाहून हसत होते. तेव्हा अचानक पुष्कर तिथे आला. त्याने त्याचा कोट माझ्या पाठीवर घातला आणि तो मला आत घरात नेऊ लागला. त्यावेळी मला काही कल्पना नव्हती की तू माझी मदत करतोय. मी सगळ्यांसमोर त्याच्यावर चिडले की तू तुझी जागा विसरू नकोस, हद्दीत राहा. तेव्हा तो म्हणाला, मॅडम मी तुम्हाला आत घरात घेऊन जात आहे, कारण ते गरजेचं आहे. इथे सगळी लोक तुमच्यावर हसत आहेत, कारण तुमचा ड्रेस उसवला आहे आणि त्यावर तुमचं लक्ष नाहीये. त्याचं बोलणं ऐकून मी स्वतःकडे पाहिलं. मग मला लक्षात आलं की माझ्याकडे पाहून सगळे का हसत होते. तेव्हा मी पुष्करला सॉरी म्हणाले ना थँक्यू. मी सरळ माझ्या खोलीत निघून गेले. काही वेळाने मला पुष्करचा मेसेज आला. मेसेज होता, मॅडम जागे असाल तर हॉलमध्ये याल का. तेव्हा मी जागीच होते. मग मी लगेच बाहेर गेले. मी त्याला बाहेर का बोलावलं ते विचारलं. तेव्हा पुष्करने माझ्या हातात कॅटरिंगचं बिल दिलं. तो म्हणाला, मॅडम सगळे गेस्ट गेलेत, बाहेरचं सगळं मी कॅटरिंगवाल्यांकडून स्वच्छ करून घेतलंय. जाताना त्यांनी हे राहिलेलं बिल दिलं. मी नंतर तुम्हाला हे बिल द्यायचं विसरलो असतो, म्हणून तेच द्यायला आणि सगळं व्यवस्थित स्वच्छ झालंय हे सांगायला बोलावलं होतं. मी त्याला ठीक आहे म्हणाले व तिथून जाऊ लागले. तेवढ्यात त्याने मला थांबवलं. तो म्हणाला, मॅडम काही वेळापूर्वी तुमचा आवाज तर नॉर्मल होता, पण आता अचानक आवाज बसल्यासारखा का वाटतोय? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? बास. तेव्हा त्याची विचारण्याची कमी होती. त्याचा प्रश्न ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी मनातलं भडाभडा बोलू लागले. म्हणाले, पुष्कर तुझे मालक कशा अवस्थेत घरी आले आहेत हे तू पाहिलंस ना? आज मी एवढ्या कष्टाने पार्टी आयोजित केली आणि माझ्या नवऱ्याने माझा सगळा मूड खराब केला. तेव्हा पुष्कर माझ्या जवळ येऊन बसला. तो म्हणाला, मॅडम साहेबांकडून चूक झाली असावी, तुम्ही उगाच चिडू नका. जे झालं ते आपण बदलू शकत नाही. तरी तुमचा राग असेल तर तुम्ही साहेबांशी एकदा बोला. पुष्कर फार समजदार मुलगा वाटला. त्याने एकाचे दोन न करता मला व्यवस्थित समजावलं. त्याने माझे अश्रूही पुसले. त्याची ती काळजी पाहून माझं मन वारंवार भरून येत होतं. तेव्हा अश्रू गाळतच मी माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तर झोपेतून उठले, पण माझा नवरा अजूनही झोपेतून उठला नव्हता. काही वेळाने संदीप त्याच्या ऑफिसच्या तयारीतच खोलीतून बाहेर आला. मी त्याच्याशी बोलत नव्हते. तो मला सॉरी सॉरी म्हणत होता, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग काही वेळाने तो ऑफिसला निघाला. तो जाताच पुष्कर माझ्या जवळ आला. तो म्हणाला, बाईसाहेब ऑफिसला जाण्यापूर्वी मालक मला सांगून गेले की मालकीनबाईला आज जिथे जायचं असेल तिथे फिरायला घेऊन जा. सांगा तुम्हाला कुठे जायचंय?
माझी कुठेही जाण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी त्याला नको म्हणत होते. पण पुष्करने मला फार आग्रह केला. तो मला शेवटी बाहेर घेऊनच गेला. जेव्हा मी त्याच्यासोबत बाहेर गेले तेव्हा तर मला असं वाटू लागलं की जर मी पुष्करसोबत बाहेर गेले नसते तर मी एक चांगली संधी गमावली असती. पुष्करसोबत बाहेर फिरत असताना आमच्यात मॅडम आणि नोकराचं नातं अजिबात राहिलं नव्हतं. तो मी म्हणेल त्या शॉपमध्ये थांबत होता. तासन तास मी एकाच दुकानात खरेदी करत होते, पण तरीही एकदाही पुष्कर बोर झाला नाही. असं तर कधी मी संदीपसोबतही बाहेर गेले नव्हते, आणि कुठे गेले असेल तर तो कायम त्याच्या फोन कॉलमध्ये बिझी असायचा. तो अर्ध्या तासाच्या वर कुठल्याही दुकानात माझ्यासोबत थांबायचा नाही. त्या दिवशी आम्ही 4 वाजता घरी आलो. घरी येताच मला फार फ्रेश वाटत होतं. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. मला खुश पाहून पुष्करही खुश होता. काही वेळाने मी चहाच्या वेळेत डायनिंग हॉलमध्ये गेले. पुष्करला माझी चहाची वेळ माहीत होती. तो मी सांगण्याआधी चहा घेऊन आला. त्या दिवशी मी त्याला माझ्यासोबत बसायला सांगितलं. मी त्याला माझ्या कपातून अर्धा चहाही दिला. पुष्कर तर नाहीच म्हणत होता. तो म्हणत होता, मॅडम, मालकासोबत एकत्र बसून पाणीही प्यायचं नाही असं आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं. कारण तुमचा दर्जा आणि आमचा दर्जा यात फार जमीन आसमानाचा फरक असतो. आम्ही नोकर लोक आहोत, त्यात तुम्ही मला तुमच्या कपातील अर्धा चहा देत आहात. ही तर दर्जा ओलांडण्याची सीमाच पार होईल. त्यावर मी त्याला म्हणाले, पुष्कर, जर तुमच्या कंपनीने तुम्हाला मालकासोबत बसायचं नाही याची ट्रेनिंग दिली आहे तर मग त्यांनी हेही शिकवलं असेल की मालकाच्या घरातील गोष्टीत भाग घेऊ नये. पण तरीही तू माणुसकीच्या भावनेने मला समजावलं. काल पार्टीत माझी मदत केलीस ना. तू आता या घरातील सदस्याप्रमाणे आहे. स्वतःला फक्त नोकर समजू नकोस. आता तुला प्रेमाने ऐकायचं नसेल तर मग तुझी ही मालकीन तुला ऑर्डर देत आहे की तू आता इथे बस आणि हा चहा घे. मालकिनीची ऑर्डर नाकारायची नसते, हा तर रूल आहे. माझं बोलणं ऐकून पुष्कर हसला आणि डायनिंग टेबलवर बसला. चहाचा कप हातात घेत तो माझ्याशी गप्पा गोष्टी करू लागला. तो म्हणाला, मॅडम, तुम्हाला बाहेर जाऊन थोडं फ्री वाटलं का? हो, तुझ्यासोबत बाहेर फिरून मला खूप बरं वाटलं. तुला सांगू, तुझे मालक असे तासन तास कधीच माझ्यासोबत साड्यांच्या शॉपमध्ये थांबत नाहीत. मला वाटलं सगळे पुरुष सारखेच असतात, पण तू तसा नाहीयेस. मी म्हणेल तिथे तू आलास आणि तासन तास थांबलासी. मी तेव्हा नकळत पुष्करसोबत मन खुलून गप्पा मारत होते. त्या दिवशी मी त्याच्यासोबत मनसोक्त शॉपिंग केली होती. आजपर्यंत मी एवढ्या फ्रीली माझ्या नवऱ्यासोबत कुठे फिरायला गेले आहे ते मला आठवतच नाही. तो सतत कामात व्यस्त असायचा. तेव्हा बोलता बोलता पुष्कर म्हणाला, मॅडम, एक विचारू का? मी होकार भरला तसं तो म्हणाला, मॅडम, तुम्ही मला साहेबांसोबत खुश दिसत नाही. माझा संशय खरा आहे का? इथे आल्यापासून बऱ्याचदा मी तुमच्यात व मालकामध्ये वाद होताना पाहिलेत. मालक तुम्हाला जे हवंय ते देऊ शकत नाहीत का? त्यांच्यात कसली काही कमी आहे का? म्हणजे वेळ, प्रेम असं काही? त्याचा प्रश्न ऐकताच मी क्षणभरासाठी गोठलेच होते. मला असं जाणवलं जणू त्याने माझ्या दुखत्या नसेवर बोट ठेवला होता. आजपर्यंत लग्नाला 5 वर्ष होऊनही आम्हाला मूल झालं नाही. याचं कारण होतं माझ्यातील व नवऱ्यामधील दुरावा. आमच्यात नवरा बायकोचं प्रेम राहिलंच नव्हतं. माझा नवरा तर सतत कामात आणि इकडे तिकडे बदल्या घेण्यातच व्यस्त असायचा. त्याला बायकोची कशी काही पडलीच नव्हती. पण मला माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची, त्याच्या भावनिक सोबतीची फार गरज होती. आणि हे मी बऱ्याचदा संदीप पुढे बोलले होते, पण तो एका वेळेनंतर ते विसरून जायचा. म्हणून आता मी माझ्या समस्या त्याच्या पुढे मांडणं बंद केलं होतं. तेव्हा मी माझ्या विचारात गुंग झाले. तेव्हा अचानक पुष्करच्या हाताच्या धक्क्याने कप खाली पडला. तो आवाज होताच मी एकदम विचारातून बाहेर आले. पुष्कर म्हणाला, मॅडम, चुकून झालं, सॉरी. मी त्याला त्यावर काही बोलले नाही. तो म्हणाला, मी तुमच्या समस्या समजलो आहे. तुम्हाला तुमचं मन मोकळं करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकतात. मी नेहमी तुम्हाला समजून घेईल. त्या दिवसानंतर आम्हा दोघात एक मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. हळूहळू आमच्यात हसणं बोलणं वाढत गेलं. पुष्करसोबत मी प्रत्येक मनातील गोष्ट शेअर करू लागले होते. मला आता माझ्या नवऱ्याच्या व्यस्त राहण्याचा काहीच फरक पडत नव्हता. एके दिवशी मी पुष्करशी मन मोकळेपणाने बोलले. मी त्याला म्हणाले, पुष्कर, मला वाटतंय माझ्यासाठी आता हे घर सोडणं योग्य आहे. पुष्कर, आता माझ्याने संदीपचं वागणं सहन होत नाही. मी निर्णय घेतला आहे. मी पुष्करला असं बोलताच तो माझ्यापासून लांब झाला. तो म्हणाला, शोभा, तू हे काय बोलत आहेस? हे सगळं एवढं सोपं नाही. शोभा, तुझ्यासोबत मैत्री वाढवून मी चूक केली असं मला आता वाटू लागलंय. कारण मागच्या काही दिवसांपासून मी ज्या मालकाला ओळखू लागलोय तो व्यक्ती काही वेगळाच आहे. तुला माहितीये, काही दिवसांपूर्वी माझ्या बहिणीचा अपघात झाला. तेव्हा तुझ्या नवऱ्याने एका शब्दावर मला ₹1,00,000 काढून दिले. त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे. साहेब तुला माझ्यापेक्षा जास्त जीव लावतात. फक्त तू त्यांचं प्रेम समजू शकली नाहीयेस.
साहेबांचा तुझ्यावर एवढा विश्वास आहे की त्यांनी एका अनोळखी व तरुण मुलासोबत तुला घरी एकटीला राहण्यास परवानगी दिली. एवढंच नाही तर अगदी विश्वासाने त्यांनी मला तुला बाहेर फिरायला घेऊन जायला सांगितलं. तू मला म्हणाली होतीस की तुझा नवरा तुला मोलकरीण म्हणून वागवतो, तो तुला फार त्रास देतो. पण इथे तर तसं काहीही नाहीये. शोभा, मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो, पण माझ्यासारख्या मिडल क्लास मुलासोबत तू काहीच दिवस सुखी राहशील. कारण एकदा का तुझा प्रेमाचा मोह संपला की तू मलाही कंटाळशील. तुला हायफाय आयुष्य जगण्याची सवय आहे. एक गोष्ट समज, तू समजत आहेस ते प्रेम नाही तर मोह आहे. तू तुझ्या नवऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे माझ्याकडे वळली आहेस. पर्याय शोधण्यापेक्षा एकदा साहेबांशी बोल, सगळं काही ठीक होईल. तुला फक्त अटेन्शन हवं आहे. तुझं आताही साहेबांवरच प्रेम आहे. जेव्हापासून आपली मैत्री झाली आहे तेव्हापासून प्रत्येक वेळी मी तुझ्या तोंडून तुझ्या नवऱ्याचं नाव ऐकत आलोय. सध्या तू थोडी भरकटली आहेस, बाकी तुझं खरं प्रेम तुझ्या नवऱ्यावरच आहे. पुष्करने मला विचार करायला भाग पाडलं. काही वेळ मी विचार केला तर मला जाणवलं की मी फक्त भरकटले आहे. माझ्या मनात अजूनही संदीपसाठी प्रेम होतं. पुष्करबद्दल जे काही होतं तो फक्त मोह होता आणि ते मला पुष्करमुळे लक्षात आलं. मी फक्त वरवर गोष्टी पाहत होते. तेव्हा मी माझी कपड्यांची बॅग घेऊन खोलीत परत गेले. सगळ्या वस्तू मी आहे त्या जागी ठेवल्या व संदीपचा हात हाती घेऊन शांत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पुष्करला आमच्या घरी कामाला येऊन महिना पूर्ण झाला होता. तो आता तिथून जायला निघाला होता. तो निघाला तेव्हा संदीपने त्याला थांबवलं. तो म्हणाला, पुष्कर, कुठे निघालास? तुझी या घराला सवय झाली आहे. तुझ्या हाताची कॉफी घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. त्यावर तो म्हणाला, साहेब, आता माझा इथे राहण्याचा कालावधी संपला. मी आता दुसऱ्या शहरात शिफ्ट होतोय, कारण मला आता दुसऱ्या शहरात मोठ्या कंपनीत नोकरी लागली. संदीपने त्याचं अभिनंदन केलं. पुष्करने आमचा आशीर्वाद घेतला आणि जाताना तो संदीपला म्हणाला, साहेब, माझ्याहून अधिक स्वादिष्ट कॉफी मॅडम बनवतात आणि ती चव समजून घेण्यासाठी तुम्हाला मॅडमांना थोडा वेळ द्यावा लागेल. त्याला संदीपला काय सांगायचं होतं मी समजले होते आणि संदीपही समजला होता. मंडळी, बाहेरच्या लोकांची कधी सवय लावून घ्यायची नसते, कारण ती लोक ठराविक कालावधीपुरतंच आपल्या आयुष्यात असतात. बाकी आपल्यासोबत शेवटपर्यंत जे असतात ते आपलं कुटुंबीयच. आपल्या जवळच्या व्यक्तींना कधी दुर्लक्षित करू नका. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.